आपल्या शहरातील, जिल्ह्यातील व राज्यासह देशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी INO न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. की तुम्ही कॉन्स्टिट्यूशन बेंचने कृष्णमूर्तीच्या केसमध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे कारवाई करा आणि आम्हाला पुढच्या तारखेला कळवा. कधी सांगितलं? 13/12/2019. सरकारने 13/12/2019 पासनं 2/3/2021 पर्यंत म्हणजे 15 महिने केवळ तारखा मागितल्या. 15 महिने. आणि 15 महिन्यानंतर 2/3/2021 2 मार्च 2021 ला एक ॲफिडेव्हिट सादर केलं. ज्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी सांगितलं की हो, काही जिल्ह्यांमध्ये आमचं आरक्षण 50%च्या वर चाललेलं आहे आणि आम्हाला पुढचा वेळ देण्यात यावा. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचा वेळ मागितला, दुर्दैवाने आम्ही जो ऑर्डिनन्स काढला होता तो ऑर्डिनन्स हा त्याच्या पुढच्या म्हणजे नवीन सरकार आल्यानंतर पहिल्या अधिवेशनामध्ये तो कायद्यामध्ये परिवर्तित करायला पाहिजे होता. सरकारने तो ऑर्डिनन्स लॅप्स करून टाकला. आता परिणाम काय झाला की 15 महिन्यानंतर हे ॲफिडेव्हिट ज्यावेळेस सरकारने सादर केलं त्यावेळी कोर्ट चिडलं आणि कोर्टाने त्यांच्या जजमेंटमध्ये लिहून ठेवलेलं आहे की राज्य सरकार कोणतीही कारवाई न करता दुर्बल आणि बनावटी ग्राउंडवर या ठिकाणी तारीख मागते आहे. त्यामुळे आता आम्ही अशी तारीख देऊ शकत नाही. आणि लगेच 4 तारखेला सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाप्रमाणे 50% वरचं नाही ते तर केलंच, पण 50%च्या खालचं देखील स्थगित केलं आणि सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन बेंचने जी कारवाई सांगितली आहे ती कारवाई केली नाही, म्हणून आम्ही हे स्थगित करतोय. यानंतर मी स्वतः 5 तारखेला अधिवेशन सुरू होतं. 5 मार्चला अधिवेशनामध्ये सांगितलं की आपल्याला हे जर टिकवायचं असेल तर आपल्याला कॉन्स्टिट्यूशन बेंचने सांगितलेली कारवाई करावी लागेल. आणि ती कारवाई म्हणजे काय? तर राज्य मागासवर्ग आयोग गठीत करावा लागेल, त्याला एम्पिरिकल डाटा कलेक्ट करायला सांगावा लागेल आणि त्याच्या आधारावर आपलं आरक्षण जस्टिफाय करावं लागेल, तरच आता हे यापुढे टिकू शकतं. लगेच सभागृहामध्ये ठरलं की माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक होईल. माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हे स्पष्टपणे मी मांडलं की आपल्याला आता याच्यामध्ये कृष्णमूर्ती जजमेंटप्रमाणे पुढची कारवाई करावी लागेल. एकतर आम्ही जो प्रपोर्शनलचा काढला होता तोचा कायदा करावा लागेल, पण आता नुसता कायदा करून होणार नाही, कारण हे जजमेंट आलंय. याच्यासोबत राज्य मागासवर्ग आयोग गठीत करावा लागेल, त्यांना एम्पिरिकल डाटा तयार करायला लावावा लागेल. त्याच्या आधारावर आपल्याला पुन्हा एकदा आरक्षणाचा कायदा किंवा त्या संदर्भातलं अमेंडमेंट करावं लागेल. मी ज्यावेळेस हे मांडलं त्यावेळेस राज्याचे महाअधिवक्ता त्या ठिकाणी होते, त्यांनी त्याला दुजोरा दिला. विधी सचिव होते, त्यांनी दुजोरा दिला. त्या ठिकाणी आमच्या काळातले जे ग्रामविकास सचिव होते, ज्यांनी तो ऑर्डिनन्स काढला होता ते होते, त्यांनी त्याला दुजोरा दिला आणि तिथे ठरलं की याप्रमाणे आपण कारवाई करू. परंतु त्यानंतर जे निवेदन सरकारने केलं ते वेगळ्याच प्रकारचं केलं. त्यात कुठेही राज्य मागासवर्ग आयोग गठीत करणार वगैरे किंवा कधीपर्यंत करणार हे काहीच सरकारने सांगितलं नाही. आणि ते न करता सरकार रिव्हिजनमध्ये गेली आणि मार्चपासनं तर जूनपर्यंत हा सगळा वेळ सरकारने घालवला. राज्य मागासवर्ग आयोग तयार केला नाही. या दरम्यान 5 पत्र मी सरकारला पाठवले की आपल्याला कृष्णमूर्तीच्या जजमेंटप्रमाणे केल्याशिवाय ओबीसीचं आरक्षण आपण वाचवू शकत नाही. पण एकाही पत्रावर कुठलीही कारवाई झाली नाही आणि फायनली ते जजमेंट आलं. आता आपण पुन्हा शून्यावर आलो. आत्तापर्यंत जर आपण राज्य मागासवर्ग आयोग तयार केला असता तर एम्पिरिकल डाटा
जमा करण्याचं काम सुरू होऊ शकलं असतं आणि आपल्याला कदाचित पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये हे आरक्षण पुनर्स्थापित करता आलं असतं. परंतु दुर्दैवाने आमचे मंत्री या 15 महिन्याच्या काळामध्ये मोर्चे काढण्यामध्ये मग्न होते. एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुर्दा पडत होता आणि मंत्री मोर्चे काढत होते. अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळाली. त्यांनी मोर्चे काढण्याच्या ऐवजी जर या केसेसमध्ये लक्ष घातलं असतं आणि त्या ठिकाणी अपेक्षा काय होती कोर्टाची, एवढीच अपेक्षा होती 13/12/2019च्या निर्णयाप्रमाणे केवळ राज्य मागासवर्ग आयोग आपण गठीत करून कोर्टाला सांगितलं असतं की आपण जे सांगितलंय स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू जे कृष्णमूर्ती त्या प्रकारे आम्ही आता के कृष्णमूर्ती त्या प्रकारे आम्ही कारवाई सुरू केली आहे, तरीही कोर्टाने हा आदेश दिला नसता. 8 वेळा आपण तारखा याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. आता याच्यात एक अजून गोष्ट मला सांगायची आहे. सातत्याने हे सांगितलं जातं की ओबीसीची जनगणना करावी लागेल, जनगणना केली पाहिजे, त्याला आमचं समर्थन आहे. पण या आरक्षणाकरता जनगणनेची आवश्यकता नाही आहे. याचं कारण तुम्ही जर कृष्णमूर्ती जजमेंटचा पॅरा 48 आणि त्यातलं कन्क्लुजन 3 पॅरा 48 कन्क्लुजन 3 बघितलं, त्यात त्यांनी सेन्सस नाही म्हटलंय, त्यात त्यांनी एम्पेरिकल डाटा म्हटलंय. कंटेम्पररी एम्पेरिकल डाटा याचा अर्थ असा आहे की कुठलाही डाटा जो रिसर्च करून काढलाय. एक उदाहरण द्यायचं झालं तर मराठा आरक्षणाच्या वेळी आपण सेन्सस नाही केलेला, आपण एम्पेरिकल डाटा राज्य मागासवर्ग आयोगाकडनं तयार केला आणि मराठा आरक्षणाचं जजमेंट जर तुम्ही बघितलं तर त्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हटलंय की आम्ही हा जो डेटा आमच्यासमोर सादर झालाय हा क्वेश्चन करत नाही सर्वोच्च न्यायालयाने. त्याच्या निष्कर्षावर त्यांनी सांगितलंय, पण डेटा त्यांनी कुठेही क्वेश्चन केला नाही, कारण एम्पेरिकल डाटा करावा लागतो जसा आपण मराठा आरक्षणाच्या वेळेस केला. त्यामुळे हे जे सांगितलं जात आहे की आता ओबीसीची जनगणना केल्याशिवाय आरक्षण मिळत नाही, हेही खोटं बोललं जात आहे, चुकीचं सांगितलं जात आहे. आणि हे त्या दिवशी देखील मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सांगितलं की एम्पेरिकल डाटा तयार करायचा आहे. जनगणना मोठी आहे, ती इतर कारणाकरता करू, पण याच्याकरता एम्पेरिकल डाटा आहे. आणि त्याही वेळेस राज्याचे महाअधिवक्ता साहेबांनी म्हटलं होतं हे बरोबर आहे, एम्पेरिकल डाटा तयार करायचा आहे, जनगणनेची पूर्ण आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून एकूणच जर आपण बघितलं तर या सगळ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या याच्यामध्ये मी खरं म्हणजे मला याच्यात राजकारण करायचं नव्हतं, पण काही लोक काही झालं की मागच्या सरकारवर टाकतात. तेव्हा आमच्या सरकारच्या काळामध्ये ऑर्डिनन्स काढून कोर्टाने तो ऍक्सेप्ट केलाय आणि या सरकारला 13/12/2019ला जो आदेश दिला तो 15 महिने न पाळल्यामुळे या सरकारने, आणि करायचं काय होतं, फक्त राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून एम्पेरिकल डाटा आम्ही कोलेक्ट करतोय किंवा कलेक्ट करतोय एवढं जरी सांगितलं असतं तरी कोर्टाने आदेश दिला नसता. तर मला जाणीवपूर्वक याच्यामध्ये या आदेशातले काही पार्ट वाचून दाखवायचे आहेत, ज्याच्यामध्ये आपण बघा 13/12/2019ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय. त्यांनी असं म्हटलंय, इफ नो जस्टिफिकेशन कॅन बी ऑफर्ड द स्टेट गव्हर्नमेंट शॅल टेक करेक्टिव्ह मेजर्स टू एन्श्युअर that the dictum of the Constitution bench of Supreme Court is complied with in its letter and spirit before next date of hearing and report compliance in that regard. म्हणजे काय म्हटलं तर कृष्णमूर्तीच्या जजमेंटमध्ये जी प्रोसेस सांगितली आहे ती पूर्ण करून आम्हाला पुढच्या डेटला सांगा. म्हणजे ते काय कोर्टाला समजत नाही का की लगेच ही काही होऊ शकत नाही. त्याचा अर्थच एवढा आहे की कृष्णमूर्तींच्या जजमेंटमध्ये जो मी पॅरेग्राफ सांगितला 48 त्याच्या कन्क्लुजन 3 मध्ये सांगितल्याप्रमाणे एम्पेरिकल डाटा तयार करण्याकरता राज्य मागासवर्ग आयोगाचं गठन करणं एवढंच अपेक्षित या ठिकाणी आहे. पण हे आपण
15 महिने केलं नाही. आणि आपण जो काही 4-2 सॉरी मी 2 म्हणालो ते 4-2 ला ॲफिडेव्हिट सादर केला आहे आणि निर्णय 4-3चा आहे. ते जे ॲफिडेव्हिट आपण सादर केला आहे त्याच्यामध्ये आपण प्लेनली कन्सिडर्ड दॅट रिझर्वेशन एक्सीड्स 50%, म्हणजे आपण मान्य करून टाकलं की आमचं आहे 50% वर, पण कुठलंही जस्टिफिकेशन खालचं वरचं काहीच दिलं नाही. आणि त्यानंतर 15 महिन्यानंतर सुप्रीम कोर्टाला यांनी ज्यावेळेस तारीख मागितली त्या सुप्रीम कोर्ट काय म्हणताय, वी देअरफोर फेल टू अंडरस्टँड as to why the state government wants further hearing of the matter on such flimsy and specious ground. To observe sobriety, we say no more. इतकं स्पष्टपणे आणि हे करून सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी हे आरक्षण स्थगित केलेलं आहे. आता आमची मागणी एवढीच आहे, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. किमान 50% आतलं जे आहे हे आरक्षण तर आपण तात्काळ रिस्टोर करू शकतो. त्या दृष्टीनं आता तरी विना विलंब राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग तयार करावा आणि डेटा, इम्पेरिकल डेटा हा कलेक्ट करण्याकरता सुरुवात करावी. आमच्या काळामध्ये आम्ही कोर्टाला हेही सांगितलं होतं की जो ACCCचा सर्वे आहे तो सर्वे आमच्याकडे आहे, पण तो बायफर्केटेड नाही आहे. म्हणजे राज्यांना तो सर्वे देताना तो बायफर्केट करून दिला नाही आणि तो जुन्याच केंद्रातल्या सरकारचा 2011 सालचा निर्णय आहे, पण त्याच्यावर आधारितही एम्पेरिकल डाटा तयार होऊ शकतो. त्याचं बायफर्केशन केलं तरी एम्पेरिकल डाटा तयार होतो. आपण ते 4 महिन्यात, 3 महिन्यात, 2 महिन्यात, जास्त स्टाफ लागला तर 2 महिन्यात आपण त्याचं बायफर्केशन करू शकतो. किंवा एम्पेरिकल डाटा तयार करण्याकरता आपण जर चांगल्या काही संस्था नेमल्या तर प्रत्येक जिल्ह्यातल्या शाळांमध्ये विद्यार्थी किती, त्यातले ओबीसी किती, वेगवेगळ्या पद्धतीने हा सायंटिफिक डाटा तयार करायचा, ही जनगणना करायची नाहीये. त्यामुळे हे जर राज्य सरकारने केलं तर मला असं वाटतं आत्ता फॉर्च्युनेटली सगळ्या निवडणुका पुढे गेल्या आहेत. नजीकच्या भविष्यामध्ये कोरोनामुळे निवडणुका होतील असं वाटत नाहीये. त्यामुळे ह्या मधल्या काळात ही कारवाई जर राज्य सरकारने केली तर किमान 50% आतलं ओबीसीचं आरक्षण हे बहाल करता येईल. 50% वर ज्या जिल्ह्यांमध्ये गेलाय ते उर्वरित, म्हणजे याच्यामध्ये विशेष प्रॉब्लेम जो येईल तो नंदुरबारला येईल, त्याच्यानंतर पालघरला येईल आणि यवतमाळला काही प्रमाणात येईल, पूर्ण नाही येणार, पण या 2 ठिकाणी तर, आणि सगळ्यात जास्त नंदुरबारला येईल. त्याच्या संदर्भात वेगळा विचार करून त्यातनं ओबीसीला न्याय कसा द्यायचा हा तिथे मार्ग काढला जाऊ शकतो. पण किमान इतरत्र मात्र सगळीकडे ओबीसी आरक्षण हे पुनर्स्थापित होईल. हे तात्काळ सरकारने केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. तुम्ही जो ऑर्डिनन्स काढला होता ज्यावेळेस सरकारने त्याचं तंत्र पालन केलं असतं तर 90 जागा अर्थातच त्यापैकी आणि वरचंही आरक्षण होण्यासाठी काय मदत झाली असते सरकारला? हे वरच्याच आरक्षणाकरता होतं. ते जर त्यावेळी खालचं आरक्षण तर वाचलंच होतं. वरच्या आरक्षणाचे जे 130 जागा चालल्या होत्या त्यातल्या 90 जागा वाचल्या असत्या. काँग्रेसकडून वारंवार आरोप केला जातोय की म्हणजे तुम्ही म्हणला की काही झालं तरी मागच्या सरकारकडे किंवा केंद्राकडे, नाना पटोलेंची परवा प्रेस झाली होती, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आरक्षण देखील म्हणजे मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण हे फक्त फडणवीसांमुळे गेलं असतं. मी पुराव्यासहित बोलतो. मी सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट्स आपल्याला वाचून दाखवले तारखेवार, आणि त्यात हे स्पष्टपणे दिसत आहे की आम्ही वाचवलं यांच्या काळात गेलं. अरे तुमचं सरकार येऊन 15 महिने झाले, आता 18 महिने झाले ना, 15 16 महिन्यानंतर. आणि तुमच्या हा आदेश आमच्या सरकारला दिला नव्हता. 13-12चा आदेश हा तुमच्या सरकारला दिला होता आणि त्यानंतर 15 महिने तुम्ही काहीच केलं नाही, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला. असं आहे की खोटं बोलायचं म्हणजे या सरकारमधले काही नेते आणि मंत्री, जगामध्ये खोटं बोलण्याची कॉम्पिटिशन झाली तर पहिले 10 तर तेच येते.
म्हणजे मराठा आरक्षणावर तेच, ओबीसी आरक्षणावर तेच, आपला नाकर्तेपणा लपवण्याचं हे काम यांचं चाललेलं आहे. आणि म्हणूनच मी आज तेवढ्याच करता म्हणजे हे मोर्चे काढत होते त्यावेळी, आणि त्याच वेळी म्हणजे हे अध्यक्ष होते ना, का लॅप्स होऊ दिला ऑर्डिनन्स? का त्यावेळी एम्पिरिकल डाटा तयार करण्याकरता 15 महिने होते ना तुमच्याजवळ? का राज्य मागासवर्ग आयोग गठीत नाही केला? फक्त रोज उठायचं. आता परवा मी बघितलं, परवा वडेट्टीवारजी असं म्हणाले की आता मागासवर्ग आयोग तयार करावा लागेल, त्याशिवाय मिळू शकत नाही. अरे 15 महिन्यापासून हेच मी सांगतोय. 5 पत्र तुम्हाला याकरताच दिले मी की हे करावं लागेल. आता ज्यावेळेस तुम्ही जागे होताय, आताही नाही केलं, अजूनही केला नाही, आता तरी करा. आयोग तयार केला आणि सगळं जस्ट नंतर न्यूक्लिअर डेटा कलेक्ट करायचा किती कालावधी लागतो? कारण तुम्ही पण तयारी त्या पद्धतीने करत होता, तर सरकारला किती कालावधी लागू शकतो? बघा, माझं मत असं आहे की एम्पेरिकल डाटा तयार करण्याकरता आपण जास्त एजन्सीज लावल्या तर जास्त लवकर डेटा तयार होतो. कारण हा सॅम्पल सर्वे असतो, सॅम्पल साईज मोठा असतो, आणि त्याच्यामध्ये कोर्टाचं म्हणणं काय असतं की मग एम्पेरिकल डाटाच्या संदर्भात की तो सायंटिफिक असला पाहिजे. म्हणजे पद्धती जी आहे कलेक्शनची ती सायंटिफिक असली पाहिजे. जसं आपण मराठा आरक्षणाच्या वेळेस 5 एजन्सीज लावल्या होत्या, टाटा इन्स्टिट्यूटपासनं तर अगदी आपली पुण्याची कुठली त्या सगळ्या जे काही इन्स्टिट्यूट आहेत या सगळ्या लावल्या होत्या. त्यांनी डेटा तयार केला आणि तो डेटा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आपला. त्यामुळे हे करणं कठीण नाही आहे. आणि आता वेळ आहे ना आपल्याकडे. आता मला वाटत नाही की यावर्षी तरी कुठल्या निवडणुका होतील, कारण आता मी बघितलं राज्य सरकारने निवडणूक आयोगाला ऑलरेडी पत्र पाठवलेलं आहे. त्यामुळे आपल्याजवळ भरपूर वेळ आहे. पुढच्या कुठल्याही निवडणुकीच्या आधी आपण हे केलं तर किमान 50% आतलं रिझर्वेशन तरी आपण वाचवू शकतो. नाही, चांगलं आहे. माझं म्हणणं काय आहे की महिन्याभरात का आम्हाला तर आनंद आहे, पण हे जर शहाणपण हे आधी सुचलं असतं किंवा 4 मार्चला निर्णय आल्यानंतर या मधल्या काळात ते सुचलं असतं तर महिना नाही, तुम्हाला 3 महिने होते, होऊन गेलं असतं ना. नाही केलं तुम्ही. करा, महिन्याभरात करा. आणि आम्ही सांगतो आमची मदत पाहिजे. म्हणजे ते फार मोठे लोक आहेत आणि फार हुशार लोक आहेत, त्यामुळे आमच्यासारख्या लोकांची त्यांना म्हणजे ज्यांना काही फार समजत नाही याची मदत आवश्यकता नाही, पण तरी त्यांना लागली तर आम्ही द्यायला तयार. पेट्रोलचे दरवाढ झाले. नाही, आता हा विषय घ्या पहिले, त्याच्यावर बोलतो. नाही, आता पहिले हा विषय संपला असेल तर मग दुसरा विषय. मराठा आरक्षण त्याचबरोबर ओबीसी आरक्षण सुद्धा सरकार टिकवू शकलं नाही. आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचा सेन्स झालेला आहे आरक्षणाच्या बाबतीत आणि महाराष्ट्राच्या बाबतीत तो नकार घंटेचा आहे. कारण त्यामध्ये सरकारने कोणती तयारी केली नाही अशा पद्धतीने वारंवार सांगितलेलं आहे. आणि या ओबीसीच्या आरक्षणामध्ये पण ते दिसते 15 महिने दिले सांगतात मिळाला. तर पुढची अडचण वाढणार आहे का मराठा आरक्षण? नाही, माझं मत असं आहे की कायदा समजून घेतला पाहिजे. आमच्या काळामध्ये आम्ही कायदा समजून घेऊन त्याप्रमाणे कारवाई करायचो. भाषणं देऊन नाही होत, मोर्चे काढून नाही होत, ते महत्वाचे असतात. लोकशाहीमध्ये मोर्चांचं आपलं महत्व आहे, पण त्याच वेळी जर कायदा समजून त्याच्यावर कारवाई केली नाही तर अशी वेळ येते. सर, अनेक निर्णय आहेत, पदोन्नतीचं आरक्षण असेल, ओबीसी असेल, मराठा असेल. मुख्यमंत्री तुमचे मित्र आहेत, अनेक गोष्टी झाल्यानंतर तेव्हा धक्का बसतो का? कारण बऱ्याचदा असं वाटतं की मुख्यमंत्र्यांना याबद्दल काही माहिती कळू दिली जात नाही. नाही, असं आहे की या सगळ्या संदर्भात त्या खात्याचे जे मंत्री आहेत, सरकारमधले जे अधिकारी आहेत, यांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ते आणून दिलं पाहिजे आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतले पाहिजे. आता हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास त्यांनी आणून दिलं की नाही दिलं ह्याची मला कल्पना नाही. याच्यात तर आता रिव्ह्यू पिटिशन नाही आहे ना, याच्यातली रिव्ह्यू पिटिशनही खारिज झाली आहे. ओबीसी मधली रिव्ह्यू पिटिशनही खारिज झाली आहे. त्यामुळे आता रिव्ह्यू पिटिशनचा दरवाजा ओबीसीत ओपन नाही. आता राज्य मागासवर्ग आयोग तयार करणे, डेटा कलेक्ट करणे आणि पुन्हा नव्याने ते बहाल करणे, आणि ते शक्य आहे. त्याच्यामध्ये कोर्टानेच सांगितलं ते शक्य आहे. संभाजीराजेंनी जी मराठा आरक्षणासंदर्भात ज्या वेगवेगळ्या पक्षांशी नेत्यांशी भेट घेतली त्याच्याशी भारतीय जनता पार्टी त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे. संभाजी महाराजांनी वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेणं यात काहीच गैर नाही आहे. मला देखील ते भेटले होते आणि त्यांची भूमिका अशी आहे की या प्रश्नावर सगळ्या पक्षांनी एकत्रित आलं पाहिजे आणि आमची त्याला तयारी आहे. मी त्यांना सांगितलं की आपण सांगा कोणाच्याही बैठकीला मी जायला तयार आहे. या संदर्भात आमच्यात राजकीय भूमिका नाही.
आम्ही सगळे एकत्रितपणे बसायला तयार आहोत. फक्त मी त्यांना एक सूचना केली की समोरच्यांनाही सांगा की राजकारण करू नका. हाँ, देखिए महाराष्ट्र में जो ओबीसी को स्थानीय निकाय चुनाव में आरक्षण मिला था, इस सरकार के कारण वो आरक्षण अभी रद्द हो गया है, कैंसिल हो गया है, निरस्त हो गया है. मूल रूप से इस सरकार के आने के बाद 13/12/2019 13 दिसंबर 2019 को सुप्रीम कोर्ट ने सरकार को कहा था कि 2010 का के कृष्णमूर्ति का जो कॉन्स्टिट्यूशन बेंच का जजमेंट है, उस जजमेंट को लेटर एंड स्पिरिट में आप इंप्लीमेंट कीजिए और हमको उसका कंप्लायंस रिपोर्ट दीजिए. 15 महीनों तक राज्य की सरकार ने उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं की और फिर मात्र एक रिपोर्ट राज्य की सरकार ने दाखिल किया जिसमें उन्होंने कहा, एक एफिडेविट, कि हाँ हम मानते हैं कि कुछ जिलों में 50% से ज्यादा यह आरक्षण चला गया है. और उसके चलते सुप्रीम कोर्ट ने उसको निरस्त किया और कहा के कृष्णमूर्ति के जजमेंट के अनुसार कार्रवाई करने को कहा था, आपने नहीं किए. उसके बाद मैं बारंबार सरकार को यह कह रहा था कि हमको बैकवर्ड क्लास कमीशन तैयार करना चाहिए, एम्पेरिकल डाटा तैयार करना चाहिए और इसको जस्टिफाई करना चाहिए, तो सुप्रीम कोर्ट के मैंडेट में हम बैठेंगे. सरकार ने नहीं किया. सरकार रिव्यू पिटीशन में गई, रिव्यू पिटीशन भी सरकार की खारिज हो गई है. और अब हमारी मांग यह है, इस सरकार के कारण ओबीसी का आरक्षण गया है, अभी सरकार ने तुरंत मागास वर्ग आयोग गठित करना चाहिए और तुरंत इस सरकार ने इसकी कार्रवाई पूरी करके हमारे ओबीसी को आरक्षण बहाल करना चाहिए. प्रसादराज एंटरप्राइजेस लग्न मुलाचे असो व मुलीचे, लग्न बस्त्याची संपूर्ण खरेदी फक्त प्रसादराज एंटरप्राइजेस मध्येच. पंढरपूर मधील आमच्या भव्य शोरूम मध्ये मनमोहक आरामदायी सोफ्यामध्ये मलेशियन सोफा, गिटार सोफा, कॉर्नर सोफा, सोफा कम बेड, प्रिंटेड कपाट व बेड, सिंगल डोअर व डबल डोअर कपाट, टीपॉय विविध डिझाईन मध्ये 30 पेक्षा जास्त व्हरायटी मध्ये बनवून मिळेल. फ्रीज, कूलर, एलईडी टीव्ही अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व भांडी योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे प्रसादराज एंटरप्राइजेस. त्याचबरोबर घर, ऑफिस, सजावटीसाठी लागणारे फर्निचर योग्य दरात मिळेल. लग्न समारंभासाठी आमची खास ऑफर म्हणजे बेड, गादी, राजाराणी कपाट, सोफा सेट, ड्रेसिंग टेबल, टीपॉय, एलईडी टीव्ही, फ्रीज, कूलर, मिक्सर, स्टील रॅक भांडी सेट या संपूर्ण न्याहारीच्या सेटवर मिळवा. देवघर, चौरंग पाट यापैकी एक वस्तू मोफत. त्याचबरोबर लोखंडी बेड, फोल्डिंग चेअर्स, ऑफिस चेअर्स होलसेल दरात मिळेल. लग्न समारंभाच्या खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता प्रसादराज एंटरप्राइजेस पंढरपूर, टेंभुर्णी रोड, भटुंबरे, तालुका पंढरपूर. मोबाईल नंबर आहे 93 70 80 33 21. दुसरा नंबर आहे 98 60 85 68 20.